स्वतःची मतदारी समजत असेल असं चालणार नाही. त्यांचा काय संबंध इथे दुसऱ्या ठिकाणी पाठवून द्या की, तर काय अडचण आहे. त्याला मी बडतर्फ करायला लावेन, मी अजिबात विचार करायला लावणार. ते पूर्ण जेलमधले काही अधिकारी असतील, पोलीस प्रशासनामधले काय असतील, महसूलमधले काय असतील, रजिस्ट्री करायला वाल्मिक कराडच्या गाडीमध्ये पण लॅपटॉप आणून देतोय आणि रजिस्ट्री ऑफिसला रजिस्ट्री करून घेतोय. त्याशी त्याचा CCTV चेक केला तर रजिस्ट्री ऑफिसमधला त्याचा नाही, आणि त्याशी रजिस्ट्री त्यांनी गाडीमध्ये आणून लॅपटॉप आणून रजिस्ट्री केलेली आहे त्या केसची. हिटवर त्यांची मॅनेजमेंट आहे. आणि आज तो जेलमध्ये असताना त्याला फोनची सुविधा आहे, त्याला जेवणाची सुविधा आहे, ते ऑफिसमध्ये असतोय, त्याला जेलमध्ये सुविधा नाही. आणि एक मी महसूल विभागामध्ये पण कुठल्या अधिकारी त्यांना कुठलं काही सहकार्य केलं असेल मी ती देखील माहिती काढेन. 29 तारखेला हा त्या रजिस्ट्री ऑफिसच्या खुर्चीवर आहे आरोपी त्याच्यातला, आणि रजिस्ट्री करणारा माणूस त्याच्या सह्या घेतोय, तो समोर बसलेला आणि तो त्याचे CCTV 29 तारखेची मागवली तर तुम्हाला ऑन द रेकॉर्ड भेटेल. आणि यांचं प्रत्येक याच्यात असंच आहे, कारण की इथून मागचे जे गुन्हे झाले त्यांनी आधी फोन लावून विचारायचं की आम्ही हा गुन्हा घेऊ का. त्यांनी जर वरून आदेश दिला घ्या तर यांनी नंतर खाली कारवाई करायची, नाहीतर साहेब सगळे मोका एक मिनिट बोलू दे. जिल्ह्यामध्ये दुसऱ्या ठिकाणी पाठवून द्या की, तर काय अडचण आहे. तो SP लेवलचा विषय आम्हाला विचारायची गरज नाही. काम त्यांच्यामध्ये खूप आहे, परंतु त्यांना ह्या सिस्टम मध्ये ह्या केस पोलिसला येऊ ते देखील तुम्हाला वेगळं दादा ते निलंबित केलेले आहेत का ते सुद्धा मग नंतर केसच्या पोलीस दुसऱ्या पोलीस स्टेशन PS प्रशांत महाजनला हेडक्वार्टर दिलेलं मी त्या पोलीस स्टेशन मध्ये इथून काय करतो. धुलीवंदनाचा दादा साहेब, धुलीवंदनाचा एक फोटो बघितला की महाजन साहेब, राजेश पाटील याच्यासोबत एक टीम आहे, त्यांचं असं त्यांची बॉडी लँग्वेज सांगते की आमचं काही होत नाही, प्रशासन आमचं काही करू शकत नाही. रडारवरती आहेत बरं की नाही. शंका आहे जे स्वतःची मतदारी समजत असेल असं चालणार नाही. निलंबन केल्यानंतर देखील आणि बदली केल्यानंतर देखील जर का इथे येत असतील, इथे वावरत असतील, त्यांचा काय संबंध इथे असं नाही चालणार. पण समज देऊ फक्त चालणार आमच्या नाही. भावाच्या सगळ्या शरीरावर एवढे डाग आहेत मी डायरेक्ट बडतर्फ करायला लावेन, मी अजिबात विचार करायला आणि इकडे लावणार. होळी खेळते ते त्यांना थोडं तरी वाटायला पाहिजे होतं साहेब की आपण होळी कशी खेळली पाहिजे. बरं इतकं सेन्सिटिव्ह प्रकरण आहे, तुम्ही सगळे राज्यातले लोक इथे यायला आणि केजला हे धुळवड खेळतील सगळे, आणि ते पण यांना घेऊन किती चुकीची गोष्ट आहे. समज देण्यापेक्षा त्यांना समजायला स्वतः पाहिजे. यंत्रणा पूर्ण आरोपीच्या बाजूने होती, खून करण्यापर्यंत आणि आरोपीला फरार करण्यापर्यंत. आणि केस पोलीस स्टेशनच नाही तर ज्या दिशेला आरोपी गेले वाशी पोलीस स्टेशनला धाराशिव जिल्ह्यामध्ये, तिथले सुद्धा सन्माननीय जे घोले म्हणून PI होते त्यांनी PSI त्यांनी सुद्धा सहकार्य केलेलं आहे. आणि जर ज्या दिवशी 9 डिसेंबरला यंत्रणेला माहीत होतं ह्या दिशेला नेलंय, आमचे मसलूकचे काही ग्रामस्थ म्हणजे तरुण मुलं ज्यावेळेस केस पोलीस स्टेशनला गेले त्यावेळेस त्यांनी जाणीवपूर्वक विरुद्ध दिशेला ह्या बाजूला उत्तरेकडे जीवाचीवाडी गाव आहे त्या बाजूला सांगितलं की संतोष अण्णाला इकडं नेलंय, आणि नेलं होतं इकडं चिंचोली शिवारामध्ये. यंत्रणेनं जाणीवपूर्वक दिशाभूल केली आणि आरोपीला सहकार्य केलं. दुसरा मुद्दा असा आहे साहेब, आता याच्यानंतर तर पुढच्या काही घटना घडल्यात, पण आता ज्या जेल प्रशासनाची अशी एक म्हणजे हे आहे मुजोरी आहे, तिथं आम्ही एक CCTV फुटेज RTI खाली मागितले होते माहिती अधिकाराखाली, त्यांनी ते दिले तर नाहीतच, पण त्यांना इथं एवढी VIP ट्रीटमेंट आहे. आणि जो कोणी अडथळा ठरतो जेलमध्ये, एखादा व्यक्ती दुसरा जर आरोपी असेल, अडथळा जर ठरला तर त्याला उचलून लगेच हारसूला टाकलं जातं. आमची अशी मागणी की ह्या लोकाला विविध जेलमध्ये ठेवलं पाहिजे. एकत्र राहिले का की आणखी काही करू शकतात, आणि बहुत शक्यतो तर बीड सोडून मग हारसूला असेल किंवा नाशिक असेल किंवा येरोडा कारागृह असेल की जिथं की यंत्रणा अशी सतर्क आहे की यंत्रणा त्यांना साहेब सहकार्य करते. आणि प्रेस नोट दिली त्या दिवशी जेलरने की आपसातमध्ये इथं भांडणच झालं नाही म्हणले, काही वाल्मिक कराड आणि इतर जी महादेव गीते यांचं भांडणच झालं नाही म्हणले, दुसऱ्याच भांडण झालं. मग CCTV फुटेज बी देण्यास ते नकार देतात. त्यामुळे माझी आपणाला ग्रामस्थाच्या वतीनं नम्र विनंती साहेब, हे प्रकरण जास्तीत जास्त एवढं सेन्सिटिव्ह असताना सुद्धा जर यंत्रणा सहकार्य करत असेल तर सुरुवातीला तर केस पोलीस स्टेशनचे सर्व जे सहकार्य करणारे त्यांना सह आरोपी केलं पाहिजे. ते वाशी पोलीस स्टेशनचे PSI त्यांना सुद्धा सह आरोपी केलं पाहिजे. एखादा व्यक्ती खून करून त्याला फरार करत असेल तर तो सह आरोपी व्हायलाच पाहिजे साहेब. त्यामुळे माझी नम्र विनंती साहेब, जितक्या खोलात जाऊन आणि याच्यामध्ये दुसरे कोणी काही खाल्ले कर्मचारी असतील PSI किंवा त्याच्या खाली एखादा बीट अंमलदार असेल, हवालदार असतील, ज्यांनी सहकार्य केलंय
त्यांना सहआरोपी केलं पाहिजे साहेब. तेव्हा कुठंतरी त्यावेळेस कुठंतरी ह्या प्रशासनावर दबाव येईल. नसता यांना सहकार्य करतात दादा, आरोपीला सहकार्य करतात.